आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच, उल्हास पाटील। कोल्हापूरच्या सभेसाठी शक्ती प्रदर्शन करा, श्रीमती निवेदिता माने। लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेचा गड सर करायचा, यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात शिवसैनिकांना बोलावलं होतं। आमदार उल्हास पाटील संपर्क कार्यालयात आज शिवसैनिकांची तुडुंब गर्दी होती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी जनता तयार आहे, आपण सगळ्यांनी सतर्क राहावं, असं आवाहन यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी केलं। रविवारी 24 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात येत आहेत। त्यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीचा श्रीफळ वाढवला जाणार आहे। येथे शक्ती प्रदर्शन करावं, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी केलं। यावेळी शिरोळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती संजय माने, बहुजन समाजाचे नेते नगरसेवक पराग पाटील, अर्जुनवाडचे सरपंच विकास पाटील, जुगल गावडे, संदीप पाटील, संदीप हजारे, सर्जीराव चोपडे, मुरलीधर जाधव यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे। कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक तपोवन गार्डन या ठिकाणी ही सभा व्हायला लागली। स्वप्न काय नेते मंडळींचं, कमीत कमी 4 ते 5 लाख लोक त्या सभेला उपस्थित राहतील। 4 ते 5 लाख लोक, याच्यामध्ये किमान 1 लाखाच्या संख्येनं महिलांची उपस्थिती असणार। मी आतापर्यंत कुणाशी बोललेलो नाही, मात्र माझं एक दायित्व म्हणून, माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, दोस्तांनो, तुम्ही यादी काढा, या तालुक्यातनं किती महिला जाणार आहेत, त्यांना सगळ्या गाड्या द्यायची व्यवस्था हा उल्हास पाटील कमी पडला तर परत शिवसेना तोंडानं शब्द सुद्धा माझ्या मी उभारणार आहे, मला तिकीट द्या असं कधीच म्हणणार नाही। गेल्या 4-4.5 वर्षामध्ये बरीच उलथापालथ झाली। आज ही उमेदवारीच्या निमित्तानं बरंच काय काय शिजायला लागलंय, बरंच काय काय व्हायला लागलंय। माझी सर्वांना विनंती आहे, मी या तालुक्याची आई म्हणून काम करायला लागलोय। आईला एकाच वेळेला सगळ्या बाजूकडे लक्ष देता येत नाही। लहान मूल एखादं रडत असतं घरामध्ये, अशा वेळेला स्वयंपाक चालू असतो, चुलीवर एका बाजूला दूध गरम होत असतंय, दुसऱ्या बाजूला भाकरी भाजायचं काम चालू असतंय, तिसऱ्या बाजूला संध्याकाळच्या वेळेला नवरा शेतातनं काम करून कंटाळून आला असतोय, त्याला राग आला असतो, त्याला कुठेतरी वाढत असते। मी दिवसभर काम केलंय, मला किमान बायकोनं आल्याबरोबर गरम तांब्यातनं पाणी तरी द्यावं पाय धुवायला, त्या बिचारीचा दोष काय? मी ती सगळी टीका सहन करायला लागलोय, पण डोक्यावर बर्फ नाही, बर्फात डोकं घालून 4.5 वर्षी काम केलंय, म्हणून दत्त महाराजांनी अशा पद्धतीचा आशीर्वाद चांगला दिलाय। येणाऱ्या काळात हा सगळा जिल्हा भगवा व्हावा, जाती धर्माच्या पलीकडे जावा, पक्षी धर्माच्या पलीकडे जावा, या निवडणुकीच्या निमित्तानं काम करण्याची बुद्धी दत्त महाराजांनी द्यावी। काम एवढ्यासाठी करा, नुसतं गल्लीतलं बघू नका, गावातलं बघू नका, 2-4 दिवस गाडीत पद्धतीचं तेल टाका। मी ज्या पद्धतीनं शाहवाडी, परखंगळे, गजापूर, आंबा, मलकापूर, सरूड, कापशी, येवलूज या भागात जाऊन आलोय, तसं तुम्ही जाऊन या। 2-4 दिवसामध्ये मी स्वतः आष्टा, इस्लामपूर, बागणी, बावची, रेटलं त्या सगळ्या स्वतःसाठी 1 महिना बाळासाहेबांसाठी काढला, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये दोस्तांनो तुम्हाला जाईल तिथं भगवा दिसणार, भगवा दिसणार।